मित्रांनो, मला चांगलाच वेळ झाला ही रील पोस्ट करायला. पण तुम्ही चुकू नका आणि चुकवू नका. दंडोबाला तुम्ही नक्की जाऊन या. आता एवढी सुधारणा केल्या नाही तर विचारू नका. मी ज्या वेळेला इथे गेलो होतो ना, हे समोर तुम्हाला हे जे दिसतंय ह्यातलं काही काही नव्हतं. फक्त गुफा दिसायची आणि खाली उतरायला पायऱ्या. आता इथे तुम्हाला बसायला वगैरे चांगली जागा केल्या. लोकांसाठी खरंच चांगली सोय झालेली आहे इथं. त्यामुळे दंडोबाला नक्की जावा. पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला इथं. त्यामुळे इथं सुधारणा पण चांगली व्हायला. खरंच मंदिर जबरदस्त आहे आणि श्रावणात इथं गेला असता तर बघण्यासारखं पण होतं. गर्दी पण तेवढीच आहे इथं. महत्त्वाचं म्हणजे इथं खाली आल्यावर तुम्हाला एवढं मस्त वाटतंय ना, बाहेर किती पण ऊन असलं, म्हणजे जरी उन्हाळ्यात तुम्ही आला, तर तुम्हाला इथं गरम मात्र होत नाही. एकदम जबरदस्त वातावरण आहे. त्यात मंदिरात मूर्तीला बघितलं, आपली पिंड दिसली ना, मस्तच वाटतंय. जबरदस्त एकदम. त्यामुळं दंडोबाला नक्की या. इथे फिरायला भरपूर आहे. वर गेल्यानंतर तुम्हाला इथं व्यवस्थित उभारता येणार नाही एवढं वारं आहे. खरंच जबरदस्त आहे. या ठिकाणी तुम्हाला आता हे चिऱ्याचं सगळं बांधकाम वगैरे दिसायला लागलंय. ज्यावेळेला मी पहिल्यांदा आलो होतो इथे तर काही नव्हतं. इथे ज्या बारक्या बारक्या छोट्या छोट्या गुफा आहेत त्यात सुद्धा शंकराच्या आपल्या पिंडे आहेत. खरंच जबरदस्त आहे बघायला. एक नवीन अनुभव म्हणून जर कधी गेला नसशीला तर ह्या ठिकाणी एकदा नक्की जावा आणि ही जागा तुम्ही खरंच बघा. मित्रांनो, हे मंदिर फार जुनं आहे. त्यामुळे तुम्ही हे मंदिर बघायला एकदा नक्की या. तुमच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन या. इथनं मस्त व्ह्यू मिळतोय मंदिराच्या वर गेल्यानंतर. त्यामुळं मित्रांना किंवा तुमच्या कुटुंबाला घेऊन या ठिकाणी एकदा नक्की या आणि इथला आनंद घ्या. खरंच जबरदस्त आहे. हा स्पॉट चुकवू नका. माझ्याकडनं रील टाकायला वेळ झाला आहे, पण तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.